नमस्कार. आज आपण भारताच्या अर्थव्यवस्थेच्या एका अशा भागाबद्दल बोलणार आहोत जो आहे प्रचंड मोठा पण सहसा आपल्या नजरेआड राहतो. तो म्हणजे भारताची अनौपचारिक अर्थव्यवस्था. हा आकडा पहा, 1,01,00,000. हो, 2011च्या जनगणनेनुसार भारतात इतके बालकामगार होते. धक्कादायक आहे नाही का? पण खरा प्रश्न हा आहे की आपला देश इतकी आर्थिक प्रगती करत असताना सुद्धा ही संख्या इतकी जास्त का आहे? या प्रश्नाचं उत्तर खरं तर अजिबात सोपं नाहीये. ते दडलंय एका खूप मोठ्या गुंतागुंतीच्या सिस्टीममध्ये. तर चला, आज आपण ह्या सिस्टीमचे एक एक पदर उलगडून पाहूया आणि सुरुवात करूया याच्या सगळ्यात वाईट परिणामांपासून. म्हणजे बघा, ही समस्या फक्त बालमजुरीपुरती नाहीये. याची मुळं खूप खोलवर गेली आहेत. इतकी की ती थेट आजच्या काळातल्या गुलामगिरीशी जोडलेली आहेत. हो, आपण बोलतोय वेठबिगारीबद्दल. आता वेठबिगारी म्हणजे काय? तर ती काही जुन्या काळातली गोष्ट नाहीये. ही आजही अस्तित्वात असलेली एक भयंकर व्यवस्था आहे. यात होतं काय की एका छोट्याशा कर्जामुळे अख्खी कुटुंब पिढ्यानपिढ्या गुलाम बनतात. कर्ज फेडता फेडता ते आपलं स्वातंत्र्य, आपली ओळख सगळं काही गमावून बसतात. बरं, मग ही साखळी काम कशी करते? तर बघा, याची सुरुवात होते ग्रामीण गरिबीतून, जिथे एखाद्या संकटात सापडलेल्या कुटुंबाला एक छोटंसं कर्ज दिलं जातं आणि त्या कर्जाच्या बदल्यात तारण म्हणून ठेवलं जातं त्यांचं श्रम. आणि मग काय, हेच कर्ज पुढे जाऊन एक असं जाळं बनतं ज्यातून सुटकाच नसते. ते कधीही न फिटणारं एक चक्र बनून जातं. आणि हे सगळं शोषण कुठे होतं? तर ते होतं एका प्रचंड मोठ्या अनियंत्रित आर्थिक क्षेत्रात. याच क्षेत्राला आपण म्हणतो भारताची अनौपचारिक अर्थव्यवस्था. आता ह्याची एक सरकारी व्याख्या आहे, राष्ट्रीय असंघटित क्षेत्र उपक्रम आयोगाने दिलेली. त्यानुसार व्यक्ती किंवा कुटुंबाच्या मालकीचे 10 पेक्षा कमी कामगार असलेले उद्योग. ही झाली पुस्तकी व्याख्या. पण ह्या व्याख्येचा अर्थ तिथे काम करणाऱ्या लोकांच्या आयुष्यासाठी काय आहे ते महत्वाचं आहे. तर या क्षेत्राची काही खास वैशिष्ट्ये आहेत. हे सगळे उद्योग छोटे असतात, बहुतेक वेळा घरातूनच चालतात, त्यांची कुठे सरकारी नोंदणी नसते आणि ते नियमांच्या चौकटीच्या बाहेर काम करतात. आणि याचा थेट परिणाम काय होतो? तर कामगारांना मिळणारा पगार खूप कमी असतो आणि कोणतीही सामाजिक सुरक्षा म्हणजे प्रॉव्हिडंट फंड किंवा इन्शुरन्स असं काहीच नसतं. याचमुळे आपल्या देशातल्या करोडो कामगारांसाठी एक आर्थिक असुरक्षिततेचं जग तयार झालंय. आणि हे क्षेत्र किती मोठं आहे याचा अंदाज घ्या. आपल्या देशातले जवळपास 90% कामगार 90% कामगार या अनौपचारिक क्षेत्रात काम करतात. आणि देशाच्या GDP-मध्ये त्यांचा वाटा जवळपास अर्धा आहे. विचार करा, इतकं मोठं असूनही हे क्षेत्र अदृश्य का आहे? तर मग मूळ प्रश्न हाच आहे की एवढं मोठं क्षेत्र अजून का टिकून आहे? याचं उत्तर मिळतं भारताच्या विकासाच्या मॉडेलमध्येच. अनेक जण याला ग्रोथ विदाउट गुड जॉब्स म्हणजे चांगल्या नोकऱ्यांशिवाय होणारी वाढ असंही म्हणतात. साधारणपणे काय होतं की कुठल्याही देशाचा विकास होतो तेव्हा तिथले कामगार शेतीसारख्या कमी उत्पादन देणाऱ्या क्षेत्रातून बाहेर पडून कारखानदारी किंवा सेवांसारख्या जास्त उत्पादन देणाऱ्या फॉर्मल क्षेत्राकडे जातात. यालाच स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन किंवा संरचनात्मक बदल म्हणतात. पण गंमत म्हणजे भारताचा प्रवास जरा वेगळाच राहिलाय. हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतो. पूर्व आशियातल्या देशांनी मॅन्युफॅक्चरिंगवर भर दिला, ज्यामुळे तिथे लाखो लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आणि अनौपचारिक क्षेत्र कमी झालं. पण भारताची ग्रोथ झाली ती सर्व्हिस सेक्टरमुळे, आणि या सेक्टरमध्ये तेवढ्या नोकऱ्या तयारच झाल्या नाहीत. त्यामुळे आपल्याकडे हे अनौपचारिक क्षेत्र कमी होण्याऐवजी तसंच राहिलं, किंबहुना वाढतच गेलं. याचा अर्थ खूप खोल आहे. आपल्याकडची ही अनौपचारिक अर्थव्यवस्था म्हणजे काही मागासलेपणाचा उरलेला भाग नाहीये, तर ती आजच्या आपल्या विकासाच्या प्रक्रियेतूनच तयार झालेली एक गोष्ट आहे. म्हणजे ही सिस्टीममधली चूक नाही, तर सिस्टीमचाच एक भाग बनली आहे. आणि ही जी आर्थिक रचना तयार झाली आहे ती सामाजिकदृष्ट्या न्यूट्रल नाहीये. उलटं ती आपल्या समाजातल्या जुन्या असमानतांना आणखी घट्ट करते. आकडेवारी बघा, ई-श्रम पोर्टलवरचा डेटा हेच सांगतोय, या अनौपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी 74% अधिक कामगार हे अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर मागासवर्गीय आहेत. हे प्रमाण त्यांच्या लोकसंख्येपेक्षा खूप जास्त आहे. यावरून या क्षेत्रातलं सामाजिक वास्तव किती विषम आहे हे स्पष्ट होतं. आणि हे कामगार काम कुठे करतात?
तर बहुतेक करून अशा ठिकाणी जिथे संरक्षण आणि पगार दोन्ही सगळ्यात कमी आहेत. उदाहरणार्थ 52% लोक शेतीत आहेत, जवळजवळ 10% घरगुती कामात आणि 9% बांधकाम क्षेत्रात. ही सगळी क्षेत्र कमी पगार आणि असुरक्षिततेसाठीच ओळखली जातात. आणि ह्यात महिलांची परिस्थिती तर आणखीनच बिकट आहे. त्यांना अनेकदा सगळ्यात कमी पगाराची आणि न दिसणारी कामं मिळतात. यालाच अनौपचारिकतेचं स्त्रीकरण म्हणतात. आणि कदाचित याचमुळे भारतात कामामध्ये महिलांचा सहभाग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. तर मग इतकी मोठी आणि गुंतागुंतीची समस्या आहे, यावर सरकार काय करतंय? चला तेही पाहूया. सरकारने नक्कीच अनेक योजना आणल्या आहेत. या कामगारांना फॉर्मल सिस्टीममध्ये आणण्यासाठी, त्यांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. जसे की रस्त्यावरच्या विक्रेत्यांसाठी PM स्वनिधी योजना, असंघटित कामगारांसाठी पेन्शन योजना आणि त्यांची नोंदणी करण्यासाठी ई-श्रम पोर्टल. हे सगळे महत्त्वाचे प्रयत्न आहेत. पण इथेच एक मोठा पेच आहे. या सगळ्या योजनांमुळे या कामगारांना एक ओळख मिळाली आहे. ते आता सिस्टमच्या नजरेत आले आहेत. पण ज्या मूळ कारणामुळे ते असुरक्षित आहेत, ती संरचनात्मक समस्या तशीच आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर या योजनांनी त्यांची व्हिजिबिलिटी वाढवली आहे, पण वल्नरेबिलिटी म्हणजे असुरक्षितता पूर्णपणे संपवलेली नाही. आणि मग हा सगळा प्रवास आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून थांबवतो. जर देशाची आर्थिक वाढ तिच्या सगळ्यात गरीब, सगळ्यात असुरक्षित लोकांची असुरक्षितता कमीच करू शकत नसेल, तर मग ती वाढ नेमकी कोणाची सेवा करतेय? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.